मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभोभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये वीरं प्रणम्य भववारिनिधि प्रपोतम् उद्योदिताखिलपदार्थमनल्पपुण्यम् निर्वाणमार्गमनवद्य गुणप्रबन्ध आत्मानुशासनपदं प्रवरं प्रवक्षे लक्ष्मीनिवासनिलयं विलीनविलयं निधाय हृदि वीरम् आत्मानुशासनमहं वक्षे मोक्षाय भव्यानाम. प्रभाचंद्र आचार्यांचं टीका असलेलं आणि गुणभद्र आचार्यांनी रचलेलं असा आत्मानुशासन ग्रंथ आपण बघतो आहे. आणि कालपर्यंत आपण बघितलं की विषयाधीन प्राणी जो आहे, विषयांच्या आसक्त झालेला प्राणी, त्याची विवेक बुद्धी नष्ट होते, सारासार विवेक त्याला राहत नाही, स्वतःसाठी हेय काय उपादेय काय हे त्याला समजत नाही आणि तो अशा प्रकारे स्वतःला दुःखाच्या खाईत बुडवतो. नंतर प्राण्याची जी काही भोग शक्ती आहे, त्याला किती भोगायचं तर ते अपरिमित आहे, इच्छा अनगिनत आहे आणि इच्छा तृप्तीची साधनं मात्र जीवनात अत्यंत मर्यादित आहे. त्यामुळे याला तर असं वाटतं की या पूर्ण विश्वाचा आपण उपभोग घेतला पाहिजे, पण याचं सामर्थ्य नाही म्हणून काही वस्तू याच्या उपभोगापासून सुटतात. त्या सुटतात याचं कारण त्याची ती सामर्थ्य नाही म्हणून सुटतात. अशा प्रकारे ही तृष्णा जीवनामध्ये हटली पाहिजे, या दृष्टीने आचार्यांनी आम्हाला तृष्णा दूर करण्याचं एक विचार आमच्या समोर दिलेला आहे. आता कदाचित तो जो समोरचा शिष्य आहे हा भव्य असू शकतो, निकट भव्य असू शकतो आणि त्या आचार्यांच्या उपदेशाचा परिणाम त्याच्या जीवनावर झालेला आहे. असा हा दैवयोगाने आचार्य म्हणतात की तुझं चित्त आता करुणामय झालेलं आहे, तू करुणाकडे लागलेला आहे, तू मोक्षाचा अभिलाषी बनलेला आहे आणि हिंसादीपासून निवृत्त पण होऊ इच्छितो. म्हणजे 3 गोष्टी तुझ्या ठिकाणी झालेल्या आहे. तुझं चित्त आता दयेने आर्द्र झालेलं आहे, तुला मोक्षाची अभिलाषा तुझ्या अंतरंगामध्ये जागृत झालेली आहे. खरं सुख काय असतं याचं त्याला भान आलेलं आहे आणि तू हिंसादिकांपासून निवृत्त झालेला आहे. तेव्हा आचार्य त्याला सांगतात की आता परिग्रह ग्रहण करण्यापूर्वीच त्याग घेणे श्रेयस्कर आहे. परिग्रहाचं तू ग्रहणच करू नको, त्याला स्पर्श पण करू नको आणि तू त्याचा त्याग कर. म्हणजे वस्तूचा उपभोग न घेता त्याग करण्याची भूमिका तू स्वीकार आणि त्यामुळे तुझ्या जीवनामध्ये तुला मोक्ष सुखाची तात्काळ प्राप्ती होणार आहे. आणि जर तू असं म्हटलं की मी पहिल्यांदा भोग भोगतो आणि नंतर सोडतो, तर त्यासाठी त्यांनी या गाथेमध्ये एक उदाहरण दिलेलं आहे. एखादा भिकारी व्यक्ती आहे, भीक मागतो आहे आणि भीक मागत असताना दैववशात त्याला एखादा कुणीतरी लाडू दिला, मोदक दिलेला आहे. हा मोदक त्याच्या हातातून निसटला आणि चिखलामध्ये पडला. चिखलामध्ये पडल्यानंतर त्याच्या भोवती जे काही आणखी त्याचे शिष्यगण असतील ते म्हणायला लागले की हा मोदक आता कामातून गेला, चिखलामध्ये पडला. साधूचा त्याविषयी एवढा दुराग्रह होता, त्यांनी तो चिखलातला मोदक उचलला, लाडू उचलला. लाडू उचलल्यानंतर सगळ्यांनी त्याचा धिक्कार केला की तुम्ही चिखलातला लाडू कसा काय उचलता आहे. तर त्यांनी सफाई अशी दिली की मी हा घरी जाईन,
याला पाण्याने स्वच्छ धुवेल आणि नंतर मी हा फेकून देईल. तर ती व्यक्ती जशी त्या ठिकाणी हास्यास्पद क्रिया करते आहे, तिला सगळे लोक मूर्खात काढतात आहे, त्याप्रमाणे याही ठिकाणी, हे तर उदाहरण आहे, आपण त्याला मूर्ख म्हटलं, परंतु याही ठिकाणी आचार्य हे सांगतात आहे की तुझा जो परिग्रह ग्रहण करण्याचा भाव आहे आणि तू असं म्हणशील की मी पहिल्यांदा परिग्रहाचा उपभोग घेईल आणि नंतर सोडेल, तर त्या भिकाऱ्यासारखीच तुझी हास्यास्पद दशा आहे. कारण या परिग्रहामध्ये काहीही स्वारस्य नाही. परिग्रह शेवटी सोडावाच लागलेला आहे. प्रत्येकाला जीवनात मुनिपद धारण करावंच लागलेलं आहे. त्याशिवाय मुक्ती मिळू शकत नाही. हे सत्य तू भोगल्यानंतर जर मान्य करशील तर तुझ्यासारखा हास्यास्पद तूच ठरणार आहे. त्या वस्तूला स्पर्श देखील न करता त्या वस्तूचा त्याग करणं हे श्रेयस्कर आहे. जगामध्ये अनेक आचार्य असे होऊन गेलेले आहे की ज्यांनी त्याग केला तर कधी कधी तर त्यांना मुलगा होणार होता आणि मुलाचं मुख न पाहताच त्यांनी त्याग केला. व्यास ऋषी असे होते की त्यांनी पण आपल्या पुत्राचं मुख न पाहता पूर्णतः संन्यास घेतला. अनेक ऋषी मुनी आम्हाला असे दिसतात की ज्यांनी त्याग केला, म्हणजे उपभोग न घेताच त्याग केलेला दिसणार आहे. म्हणून महती तर त्यांची अतिशय आहे. श्लोक पहा, 40 नंबरचा श्लोक. साम्राज्यं कथमाप्यवाप्य सुचिरात् संसार सारं पुनः तत्त्यक्तैव यदीक्षितीश्वरधरा प्राप्ता श्रियं शाश्वतीं तं प्रागेव परिग्रहान् परिहर त्याज्यान् गृहीत्वापि ते मा भूर्भौतिकमोदक व्यतिकरम् संपाद्य हास्यास्पदम्. साम्राज्यम, हे जे साम्राज्य आहे, षटखंडाचे अधिपती जे झाले, असे चक्रवर्ती जे झाले, यांनी कथम अपि महता कष्टेन, खूप कष्ट करून प्राप्त करून त्या साम्राज्याचा काही काळपर्यंत भोग भोगला आणि ते सोडून ते राजे बनले आणि त्याग करूनच शेवटी त्यांनी अविनश्वर अशी मोक्ष लक्ष्मी जीवनात प्राप्त केली आहे. श्रियम शाश्वतीम प्राप्ताः, मोक्ष लक्ष्मी त्यांनी प्राप्त केलेली आहे. कारण कोणतीही गोष्ट जोपर्यंत सुटणार नाही, परिग्रह सुटणार नाही, तोपर्यंत मोक्षाची प्राप्ती होणं अशक्यप्राय आहे. निर्ग्रंथ अवस्था धारण केल्याशिवाय मोक्ष जीवनात प्राप्त होऊ शकत नाही. चक्रवर्तींना देखील जोपर्यंत ते चक्ररत्नाचे धारी होते तोपर्यंत त्यांना मुक्ती प्राप्त झाली नाही. चक्ररत्नाचा त्याग केला, वैराग्य अंतरंगात धारण केलं. एवढ्या 6 खंडांचे अधिपती, 14 निधींचे ते असे मालक, परंतु त्यांनी सर्वांचा त्याग केला आणि मुनिपद धारण केलं. त्याच वेळेला त्यांना अशा प्रकारे मोक्ष सुखाची श्रियम शाश्वतीम प्राप्ता. आणि कुणाला तर क्षितीश्वर वराह, क्षितीश्वर म्हणजे राजे, आणि त्याच्यामध्ये जे वर आहे, उत्कृष्ट आहे, अशा त्या चक्रवर्तींना देखील स्वतःचं साम्राज्य सोडावं लागलेलं आहे. आणि म्हणून आचार्य या ठिकाणी सांगतात, तम प्रागेव परिग्रहात परिहर. तू आता तो परिग्रह वाईट आहे, चुकीचा आहे, अनेक लोकांनी भोगून तो उच्छिष्ट आहे, ही जर तुझी मान्यता आता पक्की झालेली आहे, तर तू त्याला स्पर्श न करताच प्रागेव परिग्रहान परिहर,
तू आधीच तो सोडून दे. जो सोडण्यायोग्य आहे तो आधीच सोडून दे. आमच्या आगमामध्ये एक कथा येते. राजाचं नाव थोडं मी विसरते आहे. एक राजा आहे आणि हे राजे आपलं वैराग्य प्राप्त झालं. त्यांचा 8 वर्षाचा मुलगा आणि वैराग्य त्यांना राजाला प्राप्त झालं आणि वैराग्य प्राप्त झाल्यानंतर ते राज्य ते मुलाला सोपवून मुलाला सांगतात की हा मी तुला राज्याचा अधिपती केलेला आहे आणि मी आता वैराग्य धारण करत आहे. मी आता वनामध्ये चाललो तपश्चर्या करत आहे. 8 वर्षाचा बालक पित्याला प्रश्न करतो की तुम्ही हे राज्य सोडून का चालले? ते वाईट आहे म्हणून सोडलं का? हा प्रश्न मुलाचा आहे. तर पिता असं उत्तर देतो की मला आता त्याचा वीट आला. मला ते भोगावंसं वाटत नाही आणि म्हणून मी आता हे सोडून चाललोय. मुलगा परत प्रश्न करतो, जे तुम्ही सोडून जात आहे त्याचा तुम्हाला कंटाळा आला आणि ते राज्य मला तुम्ही सोपवून जाताय. मला पहिले याचं उत्तर हवं आहे की हे राज्य ग्रहण करणं हे चांगलं आहे की वाईट आहे? हे योग्य आहे की अयोग्य आहे? जर योग्य होतं तर तुम्ही का सोडून चालले? आणि जर अयोग्य आहे तर जी गोष्ट तुम्ही सोडून चाललेली आहे ती मला का बरं देता आहे? ते जर हे आहे तर मला हे राज्य का बरं तुम्ही देतात? अशा प्रकारचा प्रतिप्रश्न त्यांनी विचारला आणि पित्यानी उत्तर दिलं शेवटी की हे राज्य खरोखर हेयच आहे. हे उत्तर ऐकल्यानंतर मुलगा म्हणायला लागला, जर हे आहे राज्य करणं, हे जर हे आहे तर या राज्याला मी पण भोगू शकत नाही. आणि त्या 8 वर्षाच्या मुलानी आणि पित्यानी एका समयामध्ये दीक्षा धारण केलेली आहे. म्हणजे त्या मुलानी त्या राज्याला स्पर्श देखील न करता राज्याचा त्याग केलेला आहे. काही जण असे असतात की ते आपल्या इस्टेटीची विल्हेवाट लावून सोपवून मग वैराग्य धारण करतात. काही लोक असे त्या ठिकाणी त्याच्याही पेक्षा अत्यंत ज्या महनीय व्यक्ती असतात त्या असा विचार करतात की ही शेवटी पुद्गलिक रचना आहे, पुद्गल आहे आणि हे पुद्गल मी दुसऱ्याला दिलं म्हणून त्याच्याजवळ राहील असं नाही, किंवा मी याची जर व्यवस्थित विनियोग केला तरीही ते तसंच्या तसं टिकेल असं असू शकत नाही. आणि म्हणून त्याला कुणालाही न सोपविता, कुणालाही न सांगता राज्याचा त्याग करून ते अशा प्रकारचे मुनी पद अंगीकार करतात. जसं महावीर स्वामींच्या कथेत आम्हाला कुठेही आढळत नाही की त्यांनी आपलं राज्य कुणाला तरी सोपवून दिलं. स्वतः तर ते बालब्रह्मचारी होते, परिग्रहाचा स्पर्श करण्याचा त्यांचा भाव नव्हता, पण काही काळासाठी त्यांना संसारामध्ये राहावं लागलं. पण राहावं लागत असताना सुद्धा ते संसारामध्ये अशा रीतीने वावरले की त्या ठिकाणी त्यांची उदासीन वृत्तीच दिसलेली आहे. किंवा आम्हाला एक उदाहरण शांतीसागर महाराजांचं असं मिळतं की शांतीसागर महाराजांना त्यांच्या आई वडिलांनी सांगितलं की तुम्ही दीक्षा घेऊ शकत नाही. हे सांगितलं शांतीसागर महाराजांना. महाराजांनी आई वडिलांची आज्ञा शिरोधार्य मांडली, पण घरामध्ये अशा तऱ्हेने राहायला लागले की स्वतःच अस्तित्व देखील कुणाच्या नजरेत येणार नाही. आमची प्रक्रिया उलट असते. आम्हाला आमचं अस्तित्व दुसऱ्यांसमोर प्रगट करायचं असतं, दुसऱ्यांसमोर त्याचा मोठेपणा मिरवायचा असतो, तर आमच्या अस्तित्वाला किंमत आहे असं आम्ही मानतो. आणि ते असे होते की माझं चालणं, माझं राहणं कुणालाही जाणवणार नाही, कुणीही त्याची दखल घेणार नाही, अशा रीतीने घरामध्ये ते राहायला लागले. आणि शेवटी परिपाक हा झाला की त्यांनी दीक्षा घेतली. आधीच मनाने ते दीक्षित होते, शारीरिक दीक्षा देखील त्यांनी
अशा प्रकारे उदासीनता जीवनात अंगीकार करून त्यांच्या आलेली आहे. महावीर स्वामींच्या जीवनात देखील सेम आहे. घरामध्ये ते राहत होते, पण आपलं अस्तित्व कुणाच्याही नजरेत भरणार नाही. कधी कुणी काय केलं, कधी खातील, कधी पितील, काय करतील, कुणालाही त्याची काळजी करण्याची गरज नव्हती. त्याचा आता तीर्थंकर होते, तो अपवाद आहे. तीर्थंकरांचं तर जेवण हे स्वर्गामधून येतं, जोपर्यंत ते मुनी बनत नाही तोपर्यंत. वस्त्र त्यांचे तिथूनच येतात, परंतु भोगताना इतकी उदासीन वृत्ती होती की आपल्या अस्तित्वाला त्यांनी कधीही प्रगटीकरण केलेलं नाही. आणि अशा रीतीने राज्याचा त्यांनी त्याग केला. ज्यांनी ज्यांनी राज्याचा संपत्तीचा त्याग केला ते महान बनले, आणि ज्यांनी ज्यांनी संपत्ती धरून ठेवली ते नरकगामी झाले. आपल्याला कथा माहिती आहे. नारायणाने शेवटपर्यंत राज्याचा त्याग केला नाही, प्रतिनारायणांनी त्याग केला नाही, त्यांना नरकगामी व्हावं लागलं. उलट त्यांचाच भाऊ बलराम, म्हणजे जे बलभद्र म्हणतात, बलभद्र संसारामध्ये असून देखील वैरागी होते आणि त्यांना मुक्तीची प्राप्ती झाली. म्हणून अशा प्रकारे जर कुणी साम्राज्यम कथम अपि अवाप्य प्राप्त करून सुचिरात खूप काळाने भोगल्यानंतर या संसारामध्ये सोडून देऊन ते काय बनलेले आहे, राजांमध्ये श्रेष्ठ बनून, म्हणजेच मुनिपद धारण करून त्यांनी मोक्ष लक्ष्मी प्राप्त केलेली आहे. आचार्य या ठिकाणी सांगतात आहे, तू अशा प्रकारचा प्राग एव परिग्रह परिहरान त्याज्यान गृहीत्वा अपिते. आणि जर तू ग्रहण केलं तर तुझी दशा त्या ब्राह्मणाप्रमाणे होईल की ज्यांनी अशा प्रकारचा तो मोदक घरी आणून मी त्याला धुवून मग त्याचा त्याग करतो, अशा प्रकारचं त्यांनी हास्यास्पद वर्तन केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की 5 तीर्थंकर हे बालब्रह्मचारी होते. त्यांनी कोणत्याही प्रकारे परिग्रहाचा अंतरंगात स्वीकार न करता राज्य संपदा त्यांनी तृणवत त्यागलेली आहे आणि मुनिपद धारण करून मोक्षाचे ते भाजन बनलेले आहे. यानंतर निर्वाण लक्ष्मीचा साधक जो असतो, निर्वाण लक्ष्मी ज्याला प्राप्त करायची आहे, त्याचा साधक जो आहे ते निर्ग्रंथ मुनीच असतात. गृहस्थ अवस्थेत निर्वाणाचं साधन होत नाही, ही गोष्ट दृढतेने सांगतात. आचार्य मुनिपदाची प्रेरणा देतात आहे, आणि याला कारण हे आहे की पहिल्यांदा तर आचार्यांचं हे कर्तव्य आहे की त्यांनी समोरच्या व्यक्तीला उत्कृष्टातलं उत्कृष्टच कथन करायला पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा तर त्यांनी सांगायला हेच पाहिजे की तू महाव्रत अंगीकार कर. आणि जर समोरची व्यक्ती त्यासाठी असमर्थता दाखवेल की हे पाळणं मला कठीण आहे, हे मी पाळू शकत नाही, माझी कमजोरी आहे, माझं सामर्थ्य नाही, त्यावेळेला ते त्या ठिकाणी त्याला अनुव्रताची प्रेरणा देतात. अनुव्रतामध्ये जरी तो स्थिर राहू शकत नसेल तर परत तो आपलं असामर्थ्य त्या ठिकाणी प्रदर्शित करतो. त्यावेळेला छोटे छोटे नियम देऊन धर्मामध्ये तो कसा जोडल्या जाईल या दृष्टीने आचार्य त्याला प्रेरणा देत असतात. या ठिकाणी आचार्य महत्पदाच्या प्राप्तीचंच संकेत करत आहे आणि ते सांगतात की निर्ग्रंथ अवस्था धारण केल्याशिवाय मुक्ती जीवनात मिळू शकत नाही. म्हणून शाश्वत श्रिय निर्ग्रंथ अवस्थास्य एव साधिका न गृहस्थ अवस्था, अशा प्रकारचं हे या ठिकाणी गृहस्थाश्रमाचा त्याग करण्याची प्रेरणा देत आहे. श्लोक 41.
सर्वं धर्ममयं क्वचित् क्वचिदपि प्रायेण पापात्मकम् क्वाप्येयत्तद्वयवः करोति चरितं प्रज्ञाधनानामपि तस्मादेष तदन्धरञ्जुवलनं स्नानं गजस्नापया मत्तोन्मत्तविचेष्टितं न हि हितो गेहाश्रमः सर्वथा. या गाथेमध्ये परत आचार्य आपल्याला उदाहरण दिलेलं आहे की एखादी आंधळी व्यक्ती गुंफते आहे काहीतरी, ती त्या ठिकाणी अशा प्रकारची वेणी म्हणा किंवा याला गुंफते आहे आणि दोरी गुंफते आहे आणि एकीकडे ती गुंफत जाते आणि त्याला दुसरीकडे गाठ न पडल्यामुळे ती दोरीची जी वीण आहे ती सुटत जाते. पण आंधळ्या व्यक्तीला असं वाटतं की मी ही दोरी एवढ्या वेळेपासून गुंफलेली आहे, ही गुंफल्या गेलेली आहे, परंतु ती त्या ठिकाणी गुंफल्या गेलेली नाही, कारण ती दुसरीकडून सुटते आहे. तसा आचार्य या ठिकाणी सांगतात की क्वचित सर्वं धर्ममयम, अशा प्रकारे हा जो जीव गृहस्थाश्रमामध्ये आहे हा कदाचित बऱ्याच वेळा सामायिकादी धर्म कार्यामध्ये देखील प्रवृत्त होत आहे. सामायिक करतोय, पूजापाठ करतोय, वैयावृत्ती करतोय, आदी चांगल्या गोष्टी पण हा धर्माच्या करतो आहे. पण क्वचिदपि पापात्मकम, कधी कधी तर मात्र याला पाप क्रिया देखील कराव्या लागतात. म्हणजे जीवन जगायचं आहे, गृहस्थाश्रम जगायचा आहे, तर तो सर्वथा पापांचा त्याग जीवनात करू शकत नाही. तो अनुव्रतांचं, आंशिक व्रताचं पालन करू शकतो, पण आंशिक दृष्ट्या त्याच्या हातून पाप होण्याची संभावना आहेच किंवा होतेच. गृहस्थाश्रम चालवायचा तर त्याला खऱ्याचं काही प्रमाणात खोटं करावं लागतं. काही प्रमाणामध्ये त्याला अशा प्रकारची जी वस्तू 5 रुपयात आली ती मी 7 रुपयात आणली असं सांगून व्यापार उदीम करावा लागतो. गृहिणी असतील तर त्यांना, श्राविका असतील तर त्यांना गृहस्थ आश्रम चालवताना पंचसूनांचं त्या ठिकाणी त्यांना कराव्याच लागतात. झाडणं, नंतर अग्नी पेटवणं, पाणी भरणं, दळणं, काढणं, ह्या गोष्टी त्यांना कराव्याच लागतात. याच्या माध्यमातून त्यांना आरंभजनित पापाचं प्रायश्चित्त प्राप्त होऊच लागलेलं आहे त्यांच्या जीवनात. तर अशा प्रकारे धर्म जरी त्यांच्या जीवनात थोड्याफार प्रमाणामध्ये दिसला तरी बहुलतेने पाप प्रवृत्ती त्यांच्या जीवनात दिसते. आणि ह्या क्रिया कशा आहे तर अशा प्रकारे विवेकींच्या जीवनात पण ह्या क्रिया मला पाहायला मिळतात. आणि ह्या क्रिया आहे अंधो रज्जुलनम, अंधाळ्यानी रस्सी गुंफण्याप्रमाणे आहे. किंवा दुसरं उदाहरण सांगितलं की स्नानम गजस्याथवा, हत्ती सरोवरामध्ये जातो, स्नान करतो, स्वच्छ होतो आणि सोंडेत पाणी घेऊन येतो आणि बाहेर आल्यानंतर स्वतःच्या शरीरावर धूळ मिश्रित पाणी उडवून घेतो आणि परत तो मलिन बनतो. किंवा तिसरं उदाहरण त्यांनी सांगितलेलं आहे की एखादा शराबी पुरुष आहे, हा उन्मत्त होऊन चेष्टा करतो. कशा प्रकारे तर ती कधी त्याची चेष्टा कल्याणाची असते किंवा कधी कल्याणाची नसते पण, कारण तो बेहोश आहे. बेहोशीमध्ये तो कोणती क्रिया करतो आहे, ती चांगली क्रिया आहे की ती वाईट क्रिया आहे हे त्याला ज्ञात नाही. कधी त्याच्याकडून न कळत चांगली क्रिया पण होऊन जाते आणि कधी त्याला पापक्रिया, वाईट क्रिया पण त्याच्या हातून होतात. अशा प्रकारे उन्मत्त पुरुषाप्रमाणे या व्यक्तीच्या क्रिया दिसतात.
तत्वार्थ सूत्रामध्ये त्यांनी एक सूत्र ठेवलं की सद सदोर विशेषाद्य दृच्छोपलब्धे रुन्मत्तवत. उन्मत्त झालेली व्यक्ती कधी कधी स्वतःच्या घरीच येते, कधी स्वतःचं घर समजून ती दुसऱ्याच्या घराचं पण दार ठोठवते, कधी कधी स्वतःच्या मातेला माता म्हणूनच संबोधते, तर कधी पत्नीला पण माता म्हणतो किंवा मातेला पण पत्नी म्हणतो. कारण सद आणि असत याच्यामधला विवेक त्याच्या जीवनामध्ये संपलेला आहे आणि त्याप्रमाणे त्याच्या क्रिया घडतात आहे. गृहस्थ अवस्थेमध्ये आचार्य सांगतात की त्या व्यक्तीच्या हातून पण अशा प्रकारे उन्मत्त प्रमाणे कधी चांगल्या क्रिया घडतात आणि कधी पाप क्रिया पण त्याच्या घडत असतात. त्याप्रमाणे हा म्हणून आचार्यांनी प्रेरणा केली की जीवाला जर खरोखर कल्याणाची अभिलाषा असेल तर त्यांनी गृहस्थ अवस्था सोडून निर्ग्रंथ अवस्थाच प्राप्त केली पाहिजे. गृहस्थ अवस्थेत मोक्ष सुखाचं निरंतर साधन हा जीव करू शकत नाही. यामध्ये त्याला अनेक प्रकारच्या क्रिया कराव्या लागतात. जसं आदिनाथ स्वामींनी 6 क्रियांचा उपदेश गृहस्थ अवस्थेत दिला. गृहस्थ अवस्थेत ज्या वेळेला लोकांना आपला उदरनिर्वाह कसा करावा, भूक कशी मिटावी याचं ज्ञान नव्हतं. कारण भोगभूमी नुकतीच संपलेली होती आणि कर्मभूमीचा प्रादुर्भाव झालेला होता. भोगभूमीपासून आजतागायत वस्तू मिळत होत्या. आता त्या क्रिया सगळ्या भोगभूमी संपलेली होती. कल्पवृक्ष फळ देऊ शकत नव्हते. अशा वेळेला आदिनाथ स्वामींनी आपलं अवधी ज्ञान लावून चतुर्थ विदेह क्षेत्रामध्ये कशा प्रकारे व्यवस्था आहे ते जाणलं आणि लोकांना षटक्रियेचा उपदेश दिला. या क्रिया त्यांनी मुनी अवस्थेत सांगितल्या नाही. लक्षात घ्यायचं, ज्या वेळेला ते राजा होते त्यावेळेला त्यांनी षटक्रियेचा उपदेश दिला. या क्रिया तर कधी सांगितलं, असी म्हणजे तलवार चालवून, मसी लेखन करून, कृषी, अशा प्रकारच्या 6 क्रिया सांगितल्या. कधी सेवा, वाणिज्य, शिल्प या क्रिया सांगून या 6 क्रिया करून तुम्ही उदरनिर्वाह करा ही भूमिका त्यांनी त्या ठिकाणी सांगितली. आणि ही उदरनिर्वाह करत असताना नक्की त्या ठिकाणी काही प्रमाणात पाप जीवनात घडणारच आहे. पण सगळेच मुनी बनू शकत नाही आणि म्हणून हा गृहस्थाश्रम चालण्यासाठी या क्रियांचा त्यांनी उपदेश दिला. पण शेवटी जर अंतिम पाहिलं आपण तर ह्या क्रियांचा जीवनात त्यागच करावा लागणार आहे. आता गृहस्थाश्रमामध्ये होणाऱ्या निरर्थक क्लेशाचं वर्णन या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की अनेक गोष्टी आम्ही अशा करतो की ज्या निरर्थक असतात आणि निरर्थक असल्या तरी देखील कराव्या लागतात आणि ह्या करत असताना अत्यंत क्लेश जीवनात प्राप्त होतात. कृष्ट्वोक्त्वा नृपतिर्निवेश्य बहुशो भ्रान्त्या वनेम्भो निधो किं क्लिश्नासि सुखार्थमत्र सुचिरं हा कष्टमज्ञानता तैलं त्वं सिकता स्वयं मृगयसे वाञ्छेद्विषाज्जीवितुं नन्वाशाग्रह निग्रहास्तव सुखं न ज्ञानमेतत्त्वया. तू म्हणजे तरीही आदिनाथ स्वामींनी 2च गोष्टी प्रामुख्याने त्यांनी उपदेशात सांगितल्या. जरी षटक्रियेचा उपदेश दिला तरी कृषी बना किंवा ऋषी बना हा त्यांचा नारा होता. म्हणजे सगळ्यात त्यावेळेला जर हिंसा कमीत कमी होत असेल तर ती कृषीमध्ये होत होती. शेतीमध्ये कमीत कमी हिंसा त्या काळात घडत होती. म्हणून त्या काळात म्हणजे
24ही तीर्थंकरांमधले पहिल्या तीर्थंकरांनी कृषी करा किंवा ऋषी बना हा संदेश दिला. आजच्या पार्श्वभूमीवर जर आम्ही त्या कृषीला जर बघितलं तर आज आम्हाला कृषी करणं म्हणजे अत्यंत जीव विराधना करणं हे दिसत आहे. कारण शेतीमध्ये फवारणी केल्याशिवाय कोणत्याही तऱ्हेचं म्हणजे सगळे प्रकारच्या अशा औषधा टाकाव्या लागतात आणि या औषधा न टाकल्या तर कृषी होऊ शकत नाही. या म्हणजे या काळामध्ये आम्हाला आमचा नारा पण त्या ठिकाणी आदिनाथ स्वामींनी सांगितला तो नारा पण बदलावा लागतो. कारण आज आम्ही बघतो की शेतामध्ये सर्वत्र अशा प्रकारे इतके त्या ठिकाणी फवारणी करतो आहे किंवा इतक्या प्रकारच्या खतांचा रासायनिक खतांचा वापर केल्या जातो आहे की अनेक प्रकारची त्रसकायिक जीवाची देखील विराधना होते आहे. त्या काळातलं किंवा थोडं आधीचं जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी जरी कृषी करत असला तरी सुख प्राप्त करण्याच्या आशेनी अशी भूमी नांगरून तो कृषी करत होता. आता भूमी नांगरणं, सिंचन करणं हे सगळं करण्यात काय आहे, शेवटी जीवाला क्लेश होतच होते. म्हणून या गृहस्थाश्रमात सुखप्राप्ती करण्याच्या इच्छेनी कृष्ट्वा भूमिं विलिख्य म्हणजे शेत नांगरणं, उपत्वा म्हणजे बीज प्रक्षिप्त करणं, कृषी करणं अशा प्रकारे किंवा नृपतीन निषेव्य राजाची सेवा करून बहुशः म्हणजे अनेकदा भ्रांतवा परिभ्रमण करून भटकून वनात किंवा समुद्रात अज्ञानाने तुला कष्ट सहन करावे लागलेले आहे. म्हणजे व्यापार करत होते, जुन्या काळी व्यापार करत होते तर तोही एका जागी स्थिर राहून होत नव्हता. परप्रांतात परदेशात जाऊन त्यांना व्यापार करावा लागत होता. अशा अनेक कथा आम्ही या पुराणामध्ये वाचलेल्या आहे की अनेक राजे किंवा अनेक लोक संपत्ती मिळविण्यासाठी परदेशामध्ये गेलेले आहेत. समुद्रामध्ये बसून रत्नद्वीपामध्ये गेलेले आहे आणि तिथून रत्न आणून त्यांनी अशा प्रकारे श्रीमंती मिळविलेली आहे. असं म्हणतात की मूळ बिद्रीला जे काही सगळ्या रत्नांच्या प्रतिमा ज्या आहे त्या प्रतिमा या मोठमोठ्या लोकांनी परदेशात जी त्यांना रत्न प्राप्त झाली आणि ती रत्न त्यांनी इथे आणली. रत्न आणल्यानंतर त्याच्यातलं जे उत्कृष्ट रत्न होतं, मोठं रत्न होतं, त्या रत्नांच्या प्रतिमा बनल्या आणि म्हणजे त्यांनी पहिल्यांदाही त्यावेळेला जिनधर्मावर श्रद्धा ठेवून त्याच्या माध्यमातून पहिल्यांदा उत्कृष्टातलं उत्कृष्ट रत्न हे प्रतिमांसाठी वापरलं आणि त्यानंतर ज्या काही रत्न शिल्लक होते त्याच्या माध्यमातून आपला व्यापार त्यांनी संपन्न केला. अशा प्रकारची जरी होती त्या ठिकाणी तरीही त्यांना परदेशामध्ये पैसा मिळविण्यासाठी जावं लागलेलं होतं आणि अशा तऱ्हेने क्लेशांना त्यांना अनुभवावं लागलं होतं. पुढचं आपण उद्याच्या याच्यामध्ये पाहू. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, तो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ भोग. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो योए सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.